Good morning. This is the first lecture of next topic, origin and evolution of life. सर्वप्रथम याचा मराठीत अर्थ समजून घेऊया. टॉपिकचा नेमका अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला या टॉपिक मध्ये नेमकं काय शिकायचं आहे याचा उलगडा होतो. Here first about what is meant by origin. ओरिजिन म्हणजे उगम स्थान, मुळापासून किंवा जन्मापासून असा अर्थ होतो. इव्होल्यूशन याला मराठीत आपण उत्क्रांती असं म्हणतो. उत्क्रांती. अँड यू नो व्हेरी वेल अबाउट लाईफ, ज्याला आपण सजीव किंवा जीव असं म्हणतो. याचा अर्थ पृथ्वी तलावरचा कोणताही सजीव असो किंवा जीव असो, त्याचं मुळापासून किंवा जन्मापासून हळूहळू होत चाललेला जो बदल आहे, त्या बदलांचा अभ्यास या टॉपिक मध्ये आपण डिटेल करणार आहोत. त्या सजीवांची उत्क्रांती कशी झाली आणि डेव्हलपमेंट कशी झाली हे सर्व आपण या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. Here again listen carefully about what is the perfect definition of evolution. Here this concept, कारण टॉपिकचं टायटलच ते आहे आणि म्हणून पुन्हा नव्यानं व्यवस्थित डेफिनेशन माहिती असणं गरजेचं आहे. इन व्हेरी शॉर्टली, इन ओनली 2 words, 2 शब्दातच त्याची व्याख्या सांगायची म्हटलं तर डिसेंट विथ मॉडिफिकेशन. डिसेंट विथ मॉडिफिकेशन. दोनच शब्दामध्ये ही व्याख्या आहे. डिसेंट विथ मॉडिफिकेशन. याचा अर्थ काय होतो? या ठिकाणी जो कुणीही वंशज असेल, तो वंशज मूळचा जसा आहे तसा राहत नाही, तर तो हळूहळू नेहमी बदलत राहतो टू सूट विथ लोकल क्लायमेटिक कंडिशन. जसजसं नवनवीन आव्हानं येतील, जसजसं नवीन वातावरण बदलेल, तसतसं प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी स्वतःमध्ये बदल आत्मसात करावे लागतं. आणि म्हणून तो प्राणी, तो जीव, ती वनस्पती हळूहळू पूर्णपणे बदलते. हा जो बदल आहे त्या वंशजाचा, या कन्सेप्टला आपण इव्होल्यूशन असं म्हटलं जातं. दॅट इज नथिंग बट डिसेंट विथ मॉडिफिकेशन. देन अनदर स्टाईल, दुसऱ्या सिंपली भाषेत जर आपण याची व्याख्या समजून घ्यायची म्हटलं तर काय होईल इव्होल्यूशनची व्याख्या? इट इज ए ग्रॅज्युअल प्रोसेस ऑफ चेंजेस ऑफ इनहेरिटेबल कॅरेक्टर ओनली. अनुवंशिकत्य दर्शवणारे जे लक्षण असतात, कॅरेक्टर असतात, त्याच्यामध्ये सतत बदल होतो. अँड देअर डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये नेहमी प्रगती होत असते. हिअर ड्यू टू सूट विथ लोकल क्लायमेटिक कंडिशन, नवीन आव्हानांना, नवीन बदलांना सामोरे जाण्यासाठी, ओनली फॉर टू सर्व्हाइव्ह, जगण्यासाठी प्रत्येक प्राण्याला, प्रत्येक सजीवाला नवीन नवीन आव्हानांना सामोरं जावं लागतं. नवनवीन परिस्थिती येतील, त्याच्यानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणावा लागतो. अनुवंशिक दृष्ट्या सुद्धा तो बदल घडवून आणावा लागतो. दॅट चेंज इज ग्रॅज्युअल. हेन्स हिअर दिस कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए इव्होल्यूशन. यालाच उत्क्रांती असं म्हणतात. हिअर द नेक्स्ट कन्सेप्ट, प्रोटोबायोजेनेसिस. प्रोटोबायोजेनेसिस meaning here origin of life on earth. That concept is called as a protobiogenesis. याचा मराठीत अर्थ काय होतो?
या प्रक्रियेला आपण या ठिकाणी प्रोटोबायोजेनेसिस असं म्हणतो. ऍक्च्युअली we know very well, it is clear that all living organism came into existence on earth. पृथ्वी तलावरती सर्व सजीव आले, but from non-living substances only. थोडक्यात निर्जीवापासून आजचे सर्व सजीव तयार झाले असा हा कन्सेप्ट आहे. हिअर at the time of primordial earth, पूर्वीची जी काय आपली पृथ्वी होती किंवा पृथ्वी तलावरती जे काय अवशेष असतील त्या अवशेषांच्या किंवा नॉन लिव्हिंग सबस्टन्स जे काय असतील त्याच्यामध्ये सतत ग्रॅज्युअल चेंजेस झाले आणि त्याच्यापासून आजचे सजीव निर्माण झाले. नियर अबाउट 3 बिलियन इयर अगो. हे सर्व 3 दशलक्ष वर्षापूर्वी घडलं आणि म्हणून निर्जीवापासून शेवटी सजीव अस्तित्वात आले किंवा निर्माण झाले. हा कन्सेप्ट आपल्याला ऍक्च्युअली प्रोटोबायोजेनेसिस मध्ये सांगता येईल. हिअर देर आर नंबर ऑफ थेरीज. अनेक थेरीज आहेत, अनेक मत आहेत, अनेक सिद्धांत आहेत टू एक्सप्लेन दिस प्रोटोबायोजेनेसिस. हा जो कन्सेप्ट आहे प्रोटोबायोजेनेसिस की पृथ्वी तलावरती सजीव कसे निर्माण झाले, ही जी सजीवांची निर्मिती आहे पृथ्वी तलावरची त्याच्याबाबत अनेक वेगवेगळी मतं आहेत, वेगवेगळे सिद्धांत आहेत. अँड दीज थेरीज आर फर्स्ट theory of special creation. Special creation. Theory of special creation. Here, theory of special creation means actually this is oldest theory. ज्या काय आपण सर्व थेऱ्या पाहणार आहोत त्या सर्व थेरीज मधली सर्वात जुनी अशी ही पहिली थेरी आहे, थेरी ऑफ स्पेशल क्रिएशन. ऍक्च्युअली इट हॅज नो एनी सायंटिफिक प्रूफ. त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही, पुरावा नाही. इट इज टोटली बेस्ड ऑन द रिलिजियस बिलीफ. फक्त त्याला एक धार्मिक आधार आहे. प्रत्येक धर्माचे त्या त्या कालखंडातले जे फिलॉसॉफर होते, तत्वज्ञ होते, संस्थापक होते, त्यांनी त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेनुसार त्यांनी त्यांची स्वतःची मतं मांडली आणि बऱ्यापैकी सर्वच धर्माच्या संस्थापकांनी कॉमनली एक कन्सेप्ट मांडला. तो कोणता कन्सेप्ट? This theory state that here all living organism developed or created by supernatural power. Supernatural power म्हणजे अद्भुत शक्ती आहे, नैसर्गिक अशी शक्ती आहे की जी तुम्हा मला दिसत नाही, परंतु अशा अद्भुत नैसर्गिक शक्तीच्या मुलं ह्या पृथ्वी तलावरती सर्व सजीव निर्माण झाले. असं ही पहिली थेरी आहे, थेरी ऑफ स्पेशल क्रिएशन. अँड यू नो व्हेरी वेल दिस सुपरनॅचरल पॉवर इज नथिंग बट गॉड, ज्याला आपण इनडायरेक्टली गॉड असं म्हणतो किंवा ईश्वर, अल्लाह, भगवान अशी वेगवेगळी नावं देतो. आणि त्यांनी हे जग निर्माण केलं, सजीवांची निर्मिती केली असं या पहिल्या थेरीमध्ये मांडलेलं आहे. आणि बऱ्यापैकी सायन्सचे विद्यार्थी असो किंवा कुणीही असो, ही बऱ्यापैकी याला आपण सगळे मान्यता देतो. आपल्या डोक्यामध्ये ही पहिली थेरी बऱ्यापैकी फिट्ट बसलेली असलेली दिसून येते. द नेक्स्ट कॉस्मोझॉइक थेरी. कॉस्मोझॉइक थेरी
पॅन्स्पॅर्मिया थेरी. या थेरीमध्ये काय म्हटलेलं आहे? ऍक्च्युली दिस थेरी पुट फोर्थ बाय रिचर सायंटिस्ट इन 1865. या कालखंडामध्ये रिचर या शास्त्रज्ञानं ही थेरी सर्वप्रथम मांडली. Here this theory state that all living organism came into existence on earth. पृथ्वी तलावरती सजीव निर्माण झाले, पण कसे? They are not naturally evolved on earth planet. पृथ्वी तलावरती ते नैसर्गिक दृष्ट्या निर्माण झाले नाहीत. They came from distant planet. दूरवरचे इतर जे ग्रह आहेत, इतर ग्रह, त्या ग्रहावरून छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम आले, सूक्ष्म जीव आले आपल्या पृथ्वी तलावरती. दुसऱ्या ग्रहावरचे छोटे सूक्ष्म जीव, मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा स्पोर्स आपल्या पृथ्वी तलावरती आले. अँड देन दे डेव्हलप ग्रॅज्युअली डे बाय डे, आणि नंतर मग हळूहळू विकसित झाले. असा हा कन्सेप्ट आहे theory of cosmozoic theory or panspermia. These small microorganisms which came from distant planet called as a cosmozoa or panspermia. ह्याला हे ते दोन शब्द वापरले. थोडक्यात पृथ्वी तलावरती नैसर्गिक कोणताही सजीव निर्माण झालेला नाही. दुसऱ्या दूरवरच्या ग्रहावरून छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या पृथ्वी तलावरती आले, आणि नंतर तेच मायक्रो ऑर्गॅनिझम हळूहळू डेव्हलप झाले, आणि मग आजचे आपण सगळे सजीव निर्माण झालो. असा हा कन्सेप्ट या ठिकाणी रिचर या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम मांडलेला आपल्याला दिसून येतो. दॅट थेरी इज कॉल्ड एज ए कॉस्मोझॉइक थेरी. देन नेक्स्ट, थर्ड थेरी, abiogenesis. Abiogenesis. Abiogenesis means all living organism came into existence on earth. पृथ्वी तलावरती सर्व सजीव निर्माण झाले, but from non-living substance only. निर्जीवापासून सजीव झाले. हे इथं अबायोजेनेसिस मध्ये प्रामुख्याने सांगितलेलं दिसून येतं. स्पॉन्टेनियसली, आपोआप हे झालेलं आहे. निर्जीवापासून सजीवांची निर्मिती झाली. अँड दिस कन्सेप्ट सपोर्ट बाय अरिस्टॉटल सायंटिस्ट. अरिस्टॉटल या सायंटिस्टनं ह्या अबायोजेनेसिसला सर्वात प्रथम सपोर्ट दिला. त्यानं पहिल्यांदा या कन्सेप्टला मान्यता दिली. बट दिस थेरी डिस्प्रूव्ड, अमान्य केली बाय हियर नेक्स्ट सायंटिस्ट लुईस पाश्चर. लुईस पाश्चर डिस्प्रूव्ड दिस अबायोजेनेसिस. मग त्यानं काय सांगितलं? नेक्स्ट बायोजेनेसिस. बायोजेनेसिस मध्ये त्यानं काय सांगितलं? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम केम इनटू एक्झिस्टन्स ऑन अर्थ. सर्व सजीव पृथ्वी तलावरती निर्माण झाले फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन्स ऑर पॅरेंट बाय रिप्रोडक्शन मेथड. सर्व सजीव पृथ्वी तलावरती निर्माण झाले मान्य आहे, पण ते त्यांच्या पूर्वजापासून जन्माला आले, त्यांच्या आई वडिलांच्या पासून जन्माला आले बाय रिप्रोडक्शन मेथड. हे बायोजेनेसिस मध्ये सांगितलेलं आहे. ऍक्च्युली हियर बायोजेनेसिस कन्सेप्ट इज हियर एक्सप्लेन ओनली कंटिन्यूटी ऑफ लाईफ. पण जो
आपण झालो, आपल्यापासून मुलं होतील, असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे कंटिन्युटी ऑफ लाईफ सांगितलेलं आहे. बट धिस concept or theory biogenesis could not give explanation, satisfactory explanation, which here first organism developed or came into existence on earth. पृथ्वी तलावरती पहिला ऑर्गॅनिझम कोण आला, तो कसा आला, हे मात्र याच्यामध्ये त्याचं एक्सप्लेनेशन ह्या बायोजेनेसिस मध्ये दिलेलं नाही. फक्त कंटिन्युटी ऑफ लाईफ एक्सप्लेन केलं, पण पहिला ऑर्गॅनिझम कुठून आला, कसा आला, हे मात्र ह्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन दिसत नाही. देन लास्ट थेरी, मॉडर्न सेल्फ असेंबली थेरी कॉल्ड एज ए केमिकल इव्होल्यूशन. केमिकल इव्होल्यूशन, त्याला मॉडर्न सेल्फ असेंबली थेरी असं म्हटलं जातं. आता या केमिकल इव्होल्यूशन या कन्सेप्ट मध्ये काय सांगितलेलं आहे, ऍक्च्युली लाईफ केम इनटू एक्झिस्टन्स ऑन अर्थ. सर्व सजीव पृथ्वी तलावरती निर्माण झाले, पण ते कसे झाले, फ्रॉम हियर कंटिन्युअस केमिकल रिएक्शन्स टेक्स प्लेस. सातत्यानं केमिकल रिएक्शन्स झाल्या इन केमिकल एलिमेंट्स. जे काही केमिकल सबस्टन्सेस असतील, एलिमेंट्स असतील, त्याच्यामध्ये सतत रिएक्शन झाल्या. रिएक्शन झाल्यामुळे प्रचंड उलटापालट झाली. हिअर डे बाय डे सतत घडत गेलं, कंटिन्युअसली, सातत्यानं, फ्रॉम एन्शियंट टाइम नियर अबाउट 3 बिलियन इयर अगो. 3 दशलक्ष वर्षापासून सतत केमिकल रिएक्शन झाल्या अप टू धिस डे, आजच्या दिवसापर्यंत. आणि सतत केमिकल रिएक्शन होत गेल्या वेगवेगळ्या पदार्थांच्या मध्ये, आणि म्हणून पृथ्वी तलावरचे आजचे सजीव निर्माण झाले. हे केमिकल इव्होल्यूशन मध्ये सांगितलेलं आहे. हिअर केमिकल इव्होल्यूशन, बायोजेनेसिस, अबायोजेनेसिस, ह्या 3 थेरी खऱ्या अर्थानं इव्होल्यूशन या कन्सेप्टला बऱ्यापैकी सायंटिफिक प्रूफ देत असताना दिसून येतं. कारण अबायोजेनेसिस मध्ये काय सांगितलं, निर्जीवापासून सजीवांची उत्पत्ती झाली, हे खरं आहेच. कारण केमिकल इव्होल्यूशन झालं, केमिकल सबस्टन्सेस आहेत, केमिकल एलिमेंट आहेत, त्याच्यामध्ये रिएक्शन झाल्या, म्हणजे अशा पद्धतीनं निर्जीव त्याच्यापासून सजीव झाले. आणि शेवटी बायोजेनेसिस मध्ये म्हणजे जो कोण पहिला जीव निर्माण झाला, त्याच्यापासून हळूहळू त्याच्यापासून दुसरा नवीन जीव, त्याच्यापासून तिसरा नवीन जीव, अशा पद्धतीनं फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन्स, पंजोबापासून आजोबा, आजोबापासून वडील, वडिलांच्या पासून आपण, या पद्धतीनं बायोजेनेसिस. म्हणजे या थेरी बऱ्यापैकी इव्होल्यूशन कसं घडलं हे सांगताना आपल्याला दिसून येतात. या 2 थेरी मात्र स्पेशल क्रिएशन आणि कॉस्मोझॉइक थेरी ह्या संकल्पना आहेत. यातली कॉस्मोझॉइक थेरी याला थोडाफार आपल्याला पुरावा असल्यासारखा संदर्भ आहे. नासानं ते सांगितलेलं आहे, प्रूव्ह केलेलं आहे. सम बॅक्टेरिया और व्हायरसेस लाइक मायक्रोऑर्गॅनिझम आर ऑब्झर्व्ड ऑन अंटार्क्टिका. अंटार्क्टिका मध्ये छोटे काहीतरी बॅक्टेरिया सारखे फॉसिल्स त्यांना दिसले, दूरवरच्या ग्रहावरून आलेले, आणि मग ते या ठिकाणी डेव्हलप होत आहेत. म्हणजे थोडाफार बेस कॉस्मोझॉइक थेरीला आहे, थोडाफार. पण मात्र थेरी ऑफ स्पेशल क्रिएशन ही 100% कल्पना आहे, फक्त कल्पना आहे. हे मात्र या ठिकाणी कुठली सुपरनॅचरल पॉवर, ईश्वर, अल्लाह, भगवान, गॉड असं फारसं नाही की ज्याच्यामुळे सजीवांची निर्मिती झाली. ही आपली फक्त रंजक कल्पना आहे. हे बेसिकली या ठिकाणी किमान सायन्सच्या विद्यार्थ्यांनी तरी समजून घेणं गरजेचं आहे. आय होप you understand about the introduction of this topic, evolution.